श्री रामविजय कथासार अध्याय 23 वानरांचे सेतुबंधन। विमानाने तो अथांग समुद्र ओलांडून 5 जण तीराकडे येत होते। ते खाली उतरले। त्यांना पाहून कित्येक वानर महाप्रचंड शिलाखंड व मोठमोठी झाडे उगारून त्यांना मारण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले। पण विभीषण सर्वांसमोर एकदम हात जोडून म्हणाला, कृपा करून मला मारू नका। मी तुम्हाला शरण आलो आहे। मी रावणाचा भाऊ विभीषण आहे। रावणाने माझा अपमान केला आहे। तो राम मला भेटवा, केव्हा एकदा तरी पाहीन असे मला झाले आहे। हे 4 प्रधानही माझ्याबरोबरच रामाच्या पक्षाला येऊन मिळणार आहेत। काही वानरांनी जाऊन रामाला ते वृत्त सांगितले। रामाने सुग्रीवाकडे पाहिले। सुग्रीव म्हणाला, रामा, तो जरी वरून भाविक दिसला तरी त्याला जवळ करू नये। आपल्या शत्रूवर कधीच विश्वास टाकू नये। इतर वानरश्रेष्ठही विभीषणावर विश्वास ठेवायला तयार नव्हते। पण मारुती मात्र सर्वात शेवटी म्हणाला, विभीषणाबद्दल मला मुळीच संशय वाटत नाही। मी जेव्हा लंकेत गेलो होतो तेव्हा मी त्याचे वागणे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिले होते। तो खरा रामाचाच भक्त आहे। शरण आलेल्याला आश्रय देणे हे रामाचे ब्रीद आहे। ते राम कधीही असत्य होऊ देणार नाही। रामाने हे ऐकले व तो प्रसन्न झाला। त्याने अंगदला डोळ्यांनी खुणावले। अंगद उठला व पुढे जाऊन विभीषणाला भेटला। त्याने विभीषणाला रामाजवळ आणले। विभीषणाने अत्यंत भक्तिभावाने रामाच्या पायावर डोके ठेवले। त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत होत्या। रामाने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला व म्हटले, जोपर्यंत सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत तू चिरंजीव होऊन लंकेवर अधिपत्य करशील। लक्ष्मण आणि इतरांनी रामाचा व विभीषणाचा जय जयकार केला। नंतर रामाने विभीषणाला भावी लंकापती म्हणून तेथेच अभिषेकही केला। हे विभीषणा, हा अथांग पसरलेला समुद्र ओलांडून जाण्यास काय उपाय ते सांगा, रामाने विचारले। समुद्राची पूजा करून जर त्याला आपण विनंती केली तर तो आपल्याला मार्ग देईल, विभीषण म्हणाला। रामाने त्याप्रमाणे केले। तो समुद्राच्या तीरावर उपवास करू लागला। राम उपवास करून सागराची प्रार्थना करीत होता। पण सागर मात्र काही केल्या वाटच देईना। तेव्हा रामाला अत्यंत क्रोध येऊन त्याने सागरावर सोडण्यासाठी धनुष्यबाण सज्ज केले। सागराचे पाणीच आटवून टाकतो हा मुद्दाम समुद्र फारच गर्विष्ठ झालेला आहे, असे म्हणून रामाने डोळे मिटून ब्रह्मास्त्राचा जप केला। तेव्हा भिवून समुद्र मनुष्यरूपाने रामाला शरण आला। त्याने रामाची स्तुती केली। राम म्हणाला, हा बाण व्यर्थ जाणार नाही, याची कुठेतरी योजना करू ते सांग। तेव्हा समुद्राने म्हटले, मरू नावाचा एक दुष्ट दैत्य माझ्या जळातील निरुपद्रवी प्राणी खातो। तो पश्चिमेस आहे। तू हा बाण त्याच्यावर टाक व त्याला मार, म्हणजे माझ्या जळातील अनेक जलचरांचे जीव वाचतील। रामाने तो बाण मारला व मरू दैत्य मेला। तेथील पाणीही शोषले जाऊन वाळवंट झाले। तोच मरुदेश म्हणून पुढे प्रसिद्ध झाला। समुद्रा, आता माझे हे सर्व सैन्य तुझ्या जलरूप अंगावरून कसे पलीकडे जावे ते सांगा। रामाने मानव रूपातील त्या सागराला मुख्य प्रश्न विचारला। तुमच्या या सेनेमध्ये नळ नावाचा जो वानर आहे त्याला ऋषींचा वर आहे। त्याने टाकलेले पाषाण पाण्यावर तरंगतात। वानरांनी मोठमोठ्या शिळा आणाव्या व नळाच्या हातांनी त्या माझ्या पाण्यात सोडाव्या। त्या माझ्या पाण्यावर तरंगतील। सागराने उपाय सांगितला। नळाला रामाने बोलावले। नळाचा सर्वांनी जय जयकार केला। नळाने समुद्राला वंदन केले। रामाने समुद्राला निरोप दिला। मनुष्यरूप समुद्र परत तेथेच अदृश्य झाला। नंतर सगळे वानर दूर दूर जाऊन प्रचंड शिलाखंड व मोठमोठे पर्वत आणू लागले। नळाने आपल्या हातांनी सर्व पर्वत पाण्यावर लोटले। पुष्कळ लांबपर्यंत सेतू बांधून झाला। पण 1 रात्र गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतात तो सगळा सेतू समुद्रात गडप। नळाला मोठा गर्व झाला होता की आपल्या पुण्याईने पाषाण तरंगतात। तो त्याचा गर्व केव्हाच गळाला। नंतर रामाने तिमिंगल नावाच्या मत्स्याला बोलावले व त्याला हा सेतू बुडण्याचे कारण विचारले। तो मासा म्हणाला, मी नळाचा सेतू बुडविला। माझ्या मागून माझी पोरेबाळे पाण्यात पोहत होती। त्यांनी दगड पर्वत सहज गमतीने गिळले असतील झाले। हे ऐकून नळाला एवढे वाईट वाटले की त्याचा हा सर्व अभिमान नष्ट झाला।
त्या माशाने इतर माशांना सांगितले, मी व राम एकच आहेत. माझी आज्ञा आहे, आता तुम्ही दगड गिळून टाकू नका. मासे नंतर तिकडे आलेच नाहीत. नळाने फिरून पर्वत पाण्यावर लोटण्यास प्रारंभ केला. तेव्हा पर्वत तरंगू लागले खरे, पण एकत्र न राहता लाटांनी ते इकडे तिकडे विस्कळीत होऊ लागले. आता काय करावे? सर्वांपुढे प्रश्न पडला. केलेले सर्व श्रम फुकट जाऊ लागले. मग मात्र पुढे होऊन हनुमंत म्हणाला, नळा, रामाचे नाव 2 पाषाणांवर अर्धे लिही. एका पाषाणावर रा लिही व दुसऱ्यावर म लिही. असे अक्षरे लिहिली मग ते पाषाण एकमेकांना चिकटतील. असे जर पुष्कळ पाषाण चिकटवलेस तर हे वाहून जाणार नाहीत. हनुमंताने सांगितलेली ती युक्ती सफळ झाली. अशा तऱ्हेने 5 दिवस सेतूबंधन चालले होते. 100 योजने लांबीचा व 10 योजने रुंदीचा सेतू बांधून पूर्ण झाला. राम आणि प्रचंड वानरदळ त्यावरून चालू लागले. देवता अंशरूपाने तो सेतू पाहण्यास जमल्या. सागरात शेषनागच जणू आला असा तो सेतू दिसत होता. राम व लक्ष्मण त्या सेतूवरून पायी चालू लागले. तेव्हा अहिल्याची आठवण करून देऊन सुग्रीवाने व हनुमंताने दगडांना रामचरण लागू नये म्हणून रामलक्ष्मणांना हनुमंताच्या व अंगदाच्या खांद्यावर बसावयास सांगितले. सुवेल पर्वताजवळ सर्व वानरसेना अत्यंत वेगाने सेतू ओलांडून लंकेच्या तीरावर उतरली. रावणाने शुक व सारण यांना रामाच्या वानरसेनेची संपूर्ण वार्ता त्वरित काढून आणा असे सांगितले. त्यांनी जाऊन पाहिले तेव्हा तीरावर सुग्रीवाच्या समवेत राम विश्रांती घेत होता. वानरांची रूपे घेऊन तो राक्षस वानरसेनेत शिरले व सर्व सैन्यबळ त्यांनी जवळून पाहिले. पण चाणाक्ष वानरांनी त्यांना अगदी बरोबर ओळखले आणि पकडून रामापुढे आणले. राम म्हणाला, या रावणाच्या दूतांना कोणी मारू नका. त्यांना स्वतःबरोबर घ्या. आपले सर्व सैन्य त्यांना दाखवा. मग त्यांनी रावणाकडे जावे व आपल्या सैन्याबद्दल रावणाला सांगावे. रामाच्या उदारपणामुळे शुक व सारण यांचे मन पालटले. त्यांनी सर्व सैन्य पाहिले व मग रामाचा निरोप घेऊन ते रावणाकडे गेले व सर्व प्रकार त्यांनी रावणाला सांगितला. मग रावणाची उत्सुकता वाढली. त्याला ऐकीव वार्तेने समाधान वाटेना. तो लंकेतील गोपुरावर चढला. बरोबर शुक व सारण यांना घेतले. तेथून तो दूरदृष्टी टाकून रामाचे सैन्य पाहू लागला. तोच बिभीषणाने लक्ष्मणाला संकेत करून रावण कोठून आपल्या सेनेकडे पाहत आहे ते दाखवले. लक्ष्मणाने तत्काळ अक्षय भात्यातील एक बाण मारला. कारण 10 शिरांवर रावणाने मोठमोठी छत्रे धरण्यास सांगितली होती. तो बाण नेमका त्या छत्रांना व मुकुटांना लागला व 10 मुकुटांसह ती छत्रेही गोपुरावरून दूर उडाली. त्यामुळे रावण घाबरून गोपुरावरून खाली उतरला. एवढे अचूक शरसंधान कोणाचे? यापुढे मला काय चालणार? आपले तरी काय चालणार अशी चिंता त्याला वाटू लागली. तो अगदी उदास झाला. त्याला अन्नपाणी गोड लागेना. रावण मनातून घाबरला होता. अशा प्रकारे अध्याय 23 येथे संपूर्ण झाला. अध्याय 24 युद्धकांड. संधीची प्रयत्न. रावण फारच चिंता करू लागला. त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले. राम लक्ष्मणांना ठार मारणे व सीता वश करणे हे माझे 2 हेतू कसे पुरतील यासाठी काय करावे ते सांगा, तो मंत्र्यांना म्हणाला. वज्रदंष्ट्राने म्हटले, तुम्ही सीतेची भीड कशाला धरता? तिला बलाने आपल्या अंतपुरात घाला. आपली इच्छा पूर्ण करून घ्या. रावण म्हणाला, तसे केले तर मी तत्काळ मरेन असा मला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे ना. त्यामुळेच तर मी दात पाडलेल्या सापासारखा झालो आहे. ती मला स्वतःहून वश होईल असा काही उपाय सांगा. विद्युजीव नावाचा मंत्री म्हणाला, मी रामाच्या मस्तकासारखेच दुसरे एक मस्तक माझ्या कपटविद्येने बनवितो. त्याची धनुष्यही मी अगदी जशीच्या तसे बनवितो. मग तुम्ही सीतेला रामाचा वध केल्याचे खोटेच सांगा. सर्वानुमते शेवटी तोच उपाय ठरला. नंतर रावण अशोकवनात गेला. तो सीतेला म्हणाला, तू इतके धैर्य धरलेस पण ते सारे फुकट गेले. राम सेनेसह सुवेल पर्वताजवळ आला होता. माझा प्रधान प्रहस्त तेथे गेला. राम लक्ष्मण शांतपणे झोपलेले होते. त्याने झोपेतच रामाचा शिरच्छेद केला. लक्ष्मण तर भीतीने पळूनच गेला. रामाच्या सेनेतील सगळे वानर वीरप्रहस्ताने
मारून टाकले. आता तू स्वेच्छेने व आनंदाने लंकेची पट्टराणी हो. मंदोदरी तुझी सेवा करेल. माझ्याशी लग्न केल्याशिवाय तुला आता गत्यंतर नाही. तुला जर खोटेच वाटत असेल तर प्रत्यक्षच पहा. माझा मंत्री विद्युजीव रामाचे मुंडकेच कापून इकडे घेऊन आलेला आहे. तुझ्या रामाचे ते धनुष्यसुद्धा घेऊन आलेला आहे. तो एवढे बोलत होता तोच विद्युजीव मायेने केलेले रामाचे रक्ताने माखलेले तुटके मस्तक व धनुष्य ते घेऊन तेथे आला आणि ते त्याने सीतेसमोर ठेवले. ते पाहून सीतेने एकदम मोठ्याने हंबरडाच फोडला व ती मूर्छित होऊन खाली पडली. जरा वेळाने सावध होऊन तिने ते आपल्या दोन्ही हातांनी उराशी कवटाळून धरले व हताश होऊन ती फारच विलाप करू लागली. रावण तिला परत परत आपल्याशी विवाह करून सुखी होण्यास सांगत होता. पण तिने रावणाला म्हटले, लंकापती, मला तुम्ही माझे पिता जनकासारखे व श्वशूर दशरथासारखे आहात. म्हणून आता माझी एकच विनंती आहे. लाकडाची एक चिता रचा, म्हणजे मी त्या चितेतच रामचंद्राच्या मस्तकाबरोबर सहगमन करीन. जानकी काही केल्या आपल्याला बधत नाही हे पाहून रावण तणतणत परत राजसभेत गेला. त्याच्या मागोमाग त्याचे सर्व मंत्री व सेवकही गेले. ते मस्तक तिथेच ठेवलेले होते. सीता धाय मोकलून रडू लागली. तेव्हा बिभीषणाची पत्नी सरमा तिथे अगदी गुपचूप लपत छपत आली व सीतेचे सांत्वन करीत म्हणाली, अगं सीते, रावणाने तुला कपटाने फसविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरा विचार तरी कर. स्पष्ट दृष्टीने पहा. हे मस्तक खोटे आहे. तुझा, माझा आणि आपणा सर्वांचा राम मुळीच मेलेला नाही. कोणीही वानर मेलेला नाही. सरमा सीतेसमोर असे बोलते तोच मस्तक व ते धनुष्य तेथून गुप्त झाले. सरमेला सीतेने एकदम आनंदाने मिठीच मारली. धन्य आहे बाई तुझी. तू राक्षसांचे सर्व कपट बरोबर ओळखलेस. तू लंकेची राणी म्हणून उदंड सुख भोगशील. दोघींच्या डोळ्यातील आसवांना अजिबात खळ नव्हता. तेवढ्यात तेथे आकाशवाणी झाली. सीते, दुःख करू नकोस. रामचंद्र जिवंत आहे. आकाशवाणी ऐकून सीतेला पुन्हा धीर आला. इकडे रावणाने मंदोदरीला सांगितले, तू जाऊन सीतेला वश करण्याचा प्रयत्न कर. पतिव्रता मंदोदरी सर्वनाश टाळण्यासाठी आपल्या पतीचे इष्ट ते करण्यासाठी अशोकवनात गेली. ती येत आहे असे कळताच सीतेला वेगळाच आनंद झाला. मंदोदरी म्हणाली, सीते, मी एक विचित्र विनंती तुला करायला आली आहे. सीता म्हणाली, साध्वी, पतिव्रते, रावणाचे इष्ट तेच करायला आली असशील. मीही तुझ्यासारखीच पतिव्रता आहे. मी रामचंद्रांशिवाय अन्य कोणाचाही मनात विचारसुद्धा करीत नाही. मंदोदरी म्हणाली, तुझा पती साक्षात नारायण आहे असे सारेजण म्हणतात. म्हणजे तो नारायण सर्वव्यापी आहे ना? म्हणजेच चराचरात रघुवीर आहे. मग माझ्या पतीमध्येही तो नाही का? लंकापतीला तू वेगळं का समजतेस? त्यावर सीतेने तिला जी उत्तरे दिली त्यामुळे मंदोदरीच्या सर्व शंका फिटून तिची तेथे समाधीच लागली. सीतेने तिला आपल्या मधुर शब्दांनी सर्व चिंतांपासून मुक्त केले. कोठला रावण, कोठली लंका? मनात व्रतीपणाचा विपरीत अर्थ घेऊन तेथे एक पतिव्रता दुसऱ्या पतिव्रतेला तिच्या पतिव्रत्यापासून भ्रष्ट करावयास आली होती. तिची भेदबुद्धीच सीतेने विलीन केली. ती जेव्हा भानावर आली तेव्हा तिने समोरच्या सीतेच्या चरणांवर लोळण घातले. दोन पतिव्रता एकमेकींना अगदी प्रेमाने भेटल्या. मनातील संशय, मोह, अज्ञान यांचा प्रभाव नष्ट होऊन मंदोदरी शुद्ध चित्ताने परत गेली. रावण तिच्या येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होता. मंदोदरी येताच त्याने तिला विचारले, तू अशी उदास का दिसतेस? नाथ, खरे तर तुम्ही भलत्याच फंदात पडत आहात. सीता तुम्हाला कालत्रयही वश होणार नाही. तुम्ही तिचा आता नादच सोडावा. बिभीषणाने पहा कसे स्वतःचे कल्याण करून घेतले आहे. एवढे सांगता सांगता मंदोदरी दमली. पुढे होणाऱ्या अनर्थाच्या विचाराने तिच्या हातापायातील शक्तीच जणू पार निघून गेली. रावण म्हणाला, प्रिये, तू सांगतेस ते बरोबर आहे. पण तो राम तर आता युद्ध करण्याच्या ईर्षेने येथे आलेला आहे. त्याची ही इच्छा पूर्ण केल्याशिवाय मलाही पुरुषार्थ केल्यासारखे कसे वाटेल? त्याला मी स्वतःहून शरण जाणे म्हणजे जिणेच व्यर्थ समजणे आहे. मी ऐकले आहे बिभीषणाला रामाने काहीही न मागता ही कल्पांतापर्यंत चिरंजीवी पद दिले आहे. पण कल्पांताला तरी देह पडणारच आहे ना?
मग पुरुषार्थ करून आत्ताच आपला देह टाकला तर काय बिघडले? आणि रामाला मी स्वतःहून शरण जाऊन सीता परत देण्याने जगभर जी माझी निंदा होईल ती छे. मंदोदरी, सुज्ञता, विवेक आणि असल्या गोष्टींना आता ही वेळच योग्य नाही. रावण पुन्हा उंच गोपुरावर चढला व तेथून दूरवर लंकेच्या तीरावर सुवेल पर्वताच्या पलीकडे उतरलेल्या वानरसेनेचे आपल्या प्रधानासमवेत निरीक्षण करू लागला. तिकडे रामाच्या सांगण्यावरून सर्व सैन्य सुवेल पर्वतावर चढले. रामाचा एक हात सुग्रीवाने व दुसरा बिभीषणाने धरला होता. तिथून रामाचा प्रसाद स्पष्टपणे दिसू लागला. सुग्रीवाला तेथून गोपुरावर रावण आहे असे दिसताच रामाचा हात सोडून तो पटकन ओढून तिकडे गेला. त्याने वेगाने जाऊन रावणाला अचानक गाठले व एकदम जोराने लाथ मारली व छातीवर एक प्रचंड ठोसा आणला. रावण एकदम गडबडून गेला, पण तो लगेच सावरला व त्याने सुग्रीवाला निकराने तोंड दिले. अर्धी घटका दोघांमध्ये मल्लयुद्ध झाले. रावणाला त्या प्रसंगी वालीची आठवण झाली आणि हा सुग्रीव आपल्याला त्याच्या कवेत घेऊन रामासमोर नेऊनच घालेल अशी भीतीही वाटली. तो पटकन कसा तरी सुग्रीवाच्या हातातून सुटला व धावला. सुग्रीवाने पुन्हा धावत धावत जाऊन त्याला पकडले. गोपुराच्या कडेवरून दोघे गडगडत खाली स्फटिक भूमीवरून आदळले. त्यावेळी सुग्रीवाची पकड ढिली पडली व रावण त्याच्या हातातून निसटला. सुग्रीवालाही त्याचवेळी आपण एकट्याने येथे येऊन केला एवढा विक्रम पुरे झाला असे वाटले व तो रामाच्या नावाचा जय जयकार करून उडून सुवेल पर्वतावर परत आला. सुग्रीवा, कशासाठी एवढे मोठे वेडे साहस केलेस तू? तू राजा, एकट्याने असे शत्रुपक्षात जाणे योग्य नाही. तुझे जर तिथे मरण ओढवले असते तर? या इतक्यात सर्व वानरांची सर्व वीरश्री राम त्याला दटावून प्रेमाने म्हणाला. रामा, पुरे मी चुकलो. वीरश्रीच्या भरात मला थोडासुद्धा विवेकच राहिला नाही, सुग्रीवाने लज्जित होऊन म्हटले. राम म्हणाला, रावण युद्धाशिवाय सीता आपल्याला परत देत नाही असे दिसते. आता त्याच्यावर कशी चढाई करायची याचा तुम्ही काही विचार केला आहे का? तेव्हा बिभीषण म्हणाला, होणारे युद्ध टाळण्यासाठी आधी एकच अतिशय सावध, शूर, उत्कृष्ट बोलणारा असा आपला दूत शिष्टाईसाठी रावणाकडे पाठवावा व रावणाला अजूनही संधी करण्यास सांगावे. बरोबर आहे तुझे म्हणणे, रामाने बिभीषणाला म्हटले. मग दूत म्हणून शिष्टाईसाठी रावणाकडे कोणाला पाठवावे याचा विचार सुरू झाला. बिभीषणाने अंगदाला पाठविण्यास सांगितले. आपले नाव अचानक पुढे आले तेव्हा अंगदाला एकदम स्फुरणच चढले. तो राघवाची स्तुती करू लागला. रामचंद्रा, माझ्यासाठी काय आज्ञा आहे तुमची? या क्षणी अति त्वरेने जातो व रावणाला आणि कुंभकर्णाला पकडून इथे तुमच्यासमोर आणतो. ही संपूर्ण लंकाच समुद्रात बुडवू. सांगा काय करू? नको अंगदा, तुझ्या अंगी वालीसारखेच बळ आहे. रावणाच्या सभेत जा आणि रावणाला फक्त एकदा समजावून सांग. बऱ्या बोलाने सीता आमच्या हवाली कर, नाहीतर होणाऱ्या युद्धात सर्व राक्षसांसह तुझा संपूर्ण नाश होईल. तू हा जो अपराध केलेला आहेस त्याची आम्ही तुला क्षमा करू, पण बऱ्या बोलाने निमूटपणाने सीता परत आणून दे. मग तू लंकेत खुशाल सुखाने राज्य कर. अंगदाने राम, लक्ष्मण व बिभीषणाला नमस्कार केला व तो उड्डाण करून रावणाच्या सभेत शिरला. अंगद येत आहे असे दुरूनच पाहून सर्व राक्षसवीर मनातून एकदम दचकले. आपसात म्हणू लागले, हा वानर कोण? ज्याने आपल्या नगरीला आग लावली तोच तर नव्हे, पण याचे शेपूट जरासुद्धा काळे झालेले दिसत नाही. हा दुसरा दिसतो. सर्वांनी आपापली शस्त्रे सरसावली, पण प्रत्यक्ष त्याच्या अंगावर कोणीही धावून गेले नाहीत. अंगद धीरगंभीरपणे सभेतील राक्षस मंत्र्यांकडे पाहत थोडा वेळ उभाच राहिला. मग म्हणाला, हे काय? ही जमलेली एवढी मोठी सभा, एवढे विद्वान मंत्री, दुरून कोणी सभेत आला तर त्याचे स्वागत करण्याची साधी रीतसुद्धा माहीत नाही. शतमूर्खांसारखी सभा दिसते आहे. तुम्ही सर्वजण मला अचानक असे पाहून अतिशय भ्यालेले दिसता. मीच मला स्वतःला बसण्यासाठी माझे आसन तयार करतो आणि बसतो पहा, असे म्हणून सभेच्या खांबाला टेकून व आपल्या शेपटाचे उंच वेटोळे करून अंगद रावणापेक्षाही उच्च स्थान तयार करून त्या पुच्छासनावर बसला आणि रावणाला म्हणाला, रावणा,
अरे मलिना, मी कोण आहे ते तू जरी विचारित नाहीस तरी मी तुला सांगतो बघ. अयोध्येचा राजा रामचंद्र याचा दूत म्हणून मी वालीचा पुत्र अंगद तुला समजुतीच्या 4 गोष्टी सांगण्यासाठी म्हणून मुद्दाम येथे आलो आहे. अशा प्रकारे अध्याय 24 येथे पूर्ण झाला.